नमस्कार सगळ्यांना नमस्कार। आता चालू आहे बाबा बहिणो, तालु घेऊन दवाखान्यात गेलो होतो, पट्टी करून आलो, ड्रेसिंग करून आलो। हे काय आता मी आल्या लगेच आपली आली, विचारलं कसं काय बरं आहे का, दवाखान्यात गेलता काय। आता काय सांगू आईला, होय बाबा बहिणो। हां आई काय जरा टेन्शनच आलं बाबा बहिणो, दवाखान्यातून जाऊन आलो ती काय म्हणलं होतं जरा नीट होईन म्हणलं या 8 दिवसात। म्हणजे आज दवाखान्यात म्हणजे गेलो होतो, म्हणजे म्हणलं निमटाकं काढलं होतं, त्याची निमटाकं राहिलेली इथं। पण ह्या ठिकाणी बोवर आहे ना जास्त खडा पडलेला आहे, जखम ज्यादा आहे इथं या डोळ्याच्या वरच। इकडं काय आहे, इकडं फुटलं होतं नुसतं, पण ती जुळलं तिथं टाकं बी म्हणजे काढलेत। इकडं ही बोवई आहे ना आखी तुटलेली, आणि मग त्याच्यामुळं आता ही खड्डा इथं जास्त पडल्यामुळं भरून यायला टाईम लागेल ना त्याला। पण आता काय झालं माहिती आहे का भावांना बहिणं, ती म्हणले की डॉक्टर नव्हते तिथं, डॉक्टर पुण्याला कुठं व्हिजिट असतं त्यांची गेली होती। मग आता जी ड्रेसिंग करणारे आहेत तिथं, मग ती काय म्हणले की बुवा तुम्ही ये ना सकाळ लवकर या, 10:30 वाजता या, इथं डॉक्टरला जखम दाखवावं लागेल। काय जरा खडा आहे, खडा काय भरून आलेला नाही अजून, मग त्यासाठी दुसऱ्या गोळ्या काय चालू करावं लागते, जखम भरून ये नाही। मग त्याच्यामुळं काय करा, उद्या म्हणजे डॉक्टरला दाखवून दुसऱ्या गोळ्या फिळ्या चालू करू, काहीतरी ट्रीटमेंट करू परत। मग आता ती कसं आहे जरा टेन्शनच बाजू झालं ना राव भावांना। आता ही इकडं आता ही नीट झालं क्लिअर, इकडं 3 टाके पडले ही बी झालं ना क्लिअर। पण आता इकडचे टाके काढल्यात, ही बी क्लिअर झालं, पण नेमकं आता हिथंच हीच कसं भरून येईना म्हणला, म्हणजे ती जरा मग दाजीला टेन्शन आलं ना भावानं बहिणू। हां वाटलं होतं म्हणलं बाबा जरा आता कसं आहे टाकं काढते गेल्यानंतर 8 दिवसात जरा बरं म्हणजे क्लिअर होईन चांगल्यापैकी, दाजीला उद्या जाणार पाणी काहीतरी बघता येईल। पण काय दुसरंच टेन्शन वाढलं नाही। आता आलो मग घरी, काय मग उद्याच्याला या म्हणले, काय तुम्ही लवकरच या, डॉक्टर 10:30ला तुम्ही इथं पाहिजे। आता असं म्हणलं आता दाजीला टेन्शन वाढलंच ना। आता आज तर गेलो, आता काय नसते त्यांनी ड्रेसिंग केली आणि मला माघारी लावले। आता तुम्हाला माहिती भरपूर असा खर्च झालेला आहे दवाखान्यात, आणि ड्रेसिंगला तर दिसाड जावंच लागते। गोळ्या औषधं मारण्याची माग गोळ्या आहेत ना, एका दिवसाच्या गोळ्या 3 गोळ्या आहेत, 250 रुपयाच्या गोळ्या आहेत 3। मग विचार करायची गोष्ट आहे, 5 दिवसाच्या गोळ्या आणल्या तर 1300 रुपयाच्या, 1350 रुपयाच्या गोळ्या, म्हणजे गोळ्या एवढ्या महाग आहेत। आणि मग आता दुसऱ्या गोळ्या बदलायच्यात, आता त्याच्यात अशी का आता तुम्हाला काय सांगून उपयोगी, तुम्हाला नाही सांगून काय उपयोग। बरं जाऊ द्या, कसं आहे माहिती आहे का भावानं बहिणो, पण आता काय आता मला लई सारखीच कमेडीची बरं का, ते काय मी काय काय नाव आहे काय नाही नेमकं, तिला 100 बारा मी सांगितलेलं आहे तू मला काय असले प्रश्न विचारित नको जाऊ, फालतू प्रश्न विचारित नको जाऊ। हां आणि नाही दाजीला जर त्या गुन्हेगाराला जर पकडायचा असता तर पकडला बी असता, पण आता त्याने आपल्याला कसं आहे उडवून थांबला बी नाही, डायरेक्ट निघून गेलेला आहे। मग आता मला त्या बाईला सांगायचं आहे मला एक, काय दाजीने काय म्हणला, पडल्या उठून त्याच्या मागं पळायचं होतं का? हां होय, तू लगेच तेव्हा गुन्हेगार मग काय बी कमी टाकतीस, मला तिला एक सांगायचं आहे। पडल्या आता एवढं 22 टाकं दाजीला पडलं, ही तो फुटलं होतं, ही तुटलं होतं, ही सगळं नाकफीक सगळं जाम झालं होतं। हां बरं जाऊन द्या। आता दुसरी गोष्ट म्हणजे काय काय तिथं CCTV कॅमेरा नाही आपल्याकडे, खेड्यापाड्याने CCTV कॅमेरा नसतात। जर एखाद्या ठिकाणी जर मोठं दुकान असलं रस्त्याच्या कडेला तर त्या ठिकाणी CCTV कॅमेरा असतात। आता आपलं पडलं खेडेगाव, रस्ता सगळा आउटसाईड, किंवा काय हायवे रोड नाही आणि नाही काय CCTV कॅमेराला, तर त्या बाईला मला एक सांगायचं आहे, आणि तू परत असले फालतू कमेंट करू नको, उगाच आजीच्या डोक्याला जास्त टेन्शन देऊ नको। तो जर गावला असता तर त्याला सुट्टी नसती दिली, एखादा खर्च
आणि गाडीचा खर्च घेतला असता दाजीनी. आणि तुला काय वाटतं की तिथं माघार घेतली पोलीस स्टेशनला जाऊन आणि इकडं आम्हाला बोलतो? अरे माघार घ्यायला इथं प्रूफ पाहिजे. जरी पोलीस स्टेशनला गेलं तरी काय म्हणणार आहेत ती साहेब लोक, आम्हाला बाबा त्याचं प्रूफ पाहिजे ना. CCTV कॅमेराच नाही आपल्या इथं, काय प्रूफ द्यायचा त्यांना आपण? हा, हीच गाडी आहे म्हणून, हेच माणूस आहे असं काय आहे का आपल्याकडे पुरावा? नाही ना. आता आपल्याकडे पुरावा नाही म्हणल्यावर ते साहेब लोक काय करणार आहेत? पोलीस स्टेशनला जे आहेत ती काय करणार आहेत जर पुरावाच नसल्यामुळं काय? हा, आणि मग परत मला अशी कमेंट करू नको. मला एक माझी विनंती आहे तुला, तू दाजीचं बोलणं खाऊच नको घेणं देण्याचं. हा, बाकीचे मला काय कोणी काय विचारित नाहीत, बोलत नाहीत, काय नाही काय नाही, पण तुलाच लय तेवढं पडलं रे त्याचं कोड. हा, आणि मग मला जास्त काय बोलायला नको लावीत जाऊ, बोलायला लावू नको. एक तर दाजीच्या मागं दाजीचं टेन्शन हो. हा, आणि तू त्याच्यात मला दाजीला जास्त टेन्शन द्यायला लागलीस का? होय. हा, आणि समोर येऊन बोलायला आम्ही काय तुझ्यासारखे रिकाम टेकडे आहेत का? नाही नाही, कमेंट टाकायला तेवढे तू रिकामी नाही. तू कामात आहे, साधा कामात आहे. तुला कमेंट टाकायच्या वेळेस तुला साधा काम आहेत. बरं तू काय बरं तुझ्या डोक्यावर म्हणजे काय तुला नुसतं बराचशी खांदायला तुला लावलेलं आहे दिवसभर नसते. तू कामात आहे बरं, तुला 5 मिनिटं सवड नाही. तुला कमेंट टाकायला तेवढी बरी सवड आहे तुला, आणि तू आम्हाला म्हणते रिकाम टेकडे. अरे तुला तर काय काळीचं बी काम नसेल दिवसभर. हा, उगं लागली सांगायला मग खरंच देण्याचं डोकं खायचं काम करते दाजीचं इथं येऊन. हा, आणि नाही आम्हाला बोललेलं तुम्हाला जमतंय वय, आणि आम्ही तुम्हाला नाही बोलायचं वय का? तुम्ही लायसन काढलंय पुढच्या माणसाला बोलायचं? हा, आणि आमच्याकडेच लायसन नाही वय तुम्हाला बोलायला. एक तर दाजीच्या मागं दाजीचं टेन्शन, आणि तू त्याच्या दाजीचं डोक्याचं खोबरं करतेस घेण्यान देण्याचं. परत जर कमेंट आली तुझी तर तुला पहिलं ब्लॉक करीन. देणार धर तू जरा लय वा, तुझी सारखीच कमेंट येते रे. म्हणलं तुझं सारखंच बघत आहे मी नेमकं मी. बाबा कसं आहे, एखादा माणूस जर बाबा आता कसं आहे ऍक्सिडेंट झालेला माणूस आहे, दवाखान्यातून आलेला माणूस आहे, बरं त्या माणसाला भरपूर असं लागलेलं आहे, टाकं पडलेलं आहे भरपूर असं. हा, त्याचं सुखदुःख विचाराच्या ऐवजी त्याच्या दुखावर मीठ चोळता का काय तुम्ही? मीठ चोळायचं असं काम करता? कामधंदा सोडून बघावा लेकरा बाळाने काय खाल्लं पिल्लं का नाही घरात. हा, नवरा कुठं जातोय काय नाही ही बघावा जरा. काय दुसऱ्याचे नाही पंचायती करावा मी म्हणतो बा. हा, आपल्या परपंचात ध्यान द्यावं आपण, दुसऱ्याच्या परपंचात नाही बा हे करावा. आपल्याच परपंचाचं वाटोळ होतं देणार जरा. दुसऱ्याचं वाईट करायला निघालो ना आपण ते आपल्याच पायावर दोंडा पडतो. हे देणार जरा तुम्ही. आणि उग मोकार दाजीचं डोकं चिडवायला लावतात घेण्यान देण्याचंच. नाही चांगलं बोलल्यावर काय तुमच्या तोंडाला काय होईन बरं? काय होईन म्हण? जर मी म्हणतो एखाद्याला जर चांगली कमेडी टाकली, चांगला उद्देश दिला, चांगलं सांगितलं, काय फरक पडन? हा, तुम्हाला कसं आहे ती काय माहिती का? आता माझ्या तोंडाला दाजीच्या तोंडाला येतंय काहीतरी, तुम्हाला सवय लागलेली आहे ते लोकांची बुराई करायची. त्याच्यामुळं काय आहे तुम्हाला ती सवय नाही जाणार तुमची. त्याला कसं असं लागतं माहिती का? वळण लागतं. आईबाबाचं वळण लागतं पहिल्यापासून त्याला चांगलं. तवा लेकरं बाळ मोठं झाल्यानंतर त्याला चांगलं वळण लागतं. पुढचा माणूस बाबा एखाद्याचं दुःख काय आहे ही जाणायला त्याला वळण लागतं पहिल्यापासूनच. मला नाही वाटत तुला काय वळण असेल म्हणून कुठल्या ह्याचं. आता मी काय नाही बसलोय इथं, आलो दवाखान्यातून बसलोय. आता तो म्हणशीनच आला वायफळ बडबडा करायला. हा, नाही आता काय तुझं बी बरं आहे, आम्हाला काय कामच नाही, आम्ही रिकाम टिकडी इथे. आणि तुला काम आहे दिवसभर, तुझ्या मागची कामं हटणार. आता मी काय आलो दवाखान्यातून बसलो इथं चहा पिऊन, लागलो वायफळ बडबड करायला घेण्या देण्याचीच. हा, आता तुला वायफळ बडबड का ऐकायला कोण ये तुला सांगतं बो ये म्हणून? म्हणलं का मी तुला? माझी वायफळ
बडबड ऐकायला ये असं मी तुला म्हणलंय का? नाही. तुझी जर परत मला कमेंट आली तर मी तुला ब्लॉक करीन पहिलं. हां, कारण काय आहे माहिती का, एकमेव तूच काय माझं व्हिडिओ बघत नाही, भरपूर असे भाऊ बहिणी दाजीला सपोर्ट आहे बघत्यात. तू एक गेली मग काय फरक नाही पडत मला. आणि तू बघू बी नको माझं व्हिडिओ, आणि तुझं मला लाईक बी नको, डिसलाईक बी नको, आणि तुझी मला इनकम बी नको. तुझं काय बघत असेल माझ्या व्हिडिओला ना, तुझी कमेंट बी नको मला. ते नाही मला पचायचं तुझं, कारण तू चांगल्या मनाचं काय कमेंट नाही करीत मला ना, तर तुझं काय पचायचं आहे मला. हां, तू दाजीच्या जीवनात जर आधार पाडायचा प्रयत्न करीत असेल तर तुझ्या परपंचात नक्कीच आधार पडेल. हे ध्यानात धर जरा. हां, आता मला कसं आहे, मला बोलायला नको लावू तू जास्त. दाजीचं कसं आहे, डोकं ठिकाण्यावर नाही, शांत नाही डोकं. एक तर टेन्शन झालंय मला, आणि दाजीचं उगं डोकं फिरू नको जास्त मोकार. काय तर उगा मोकार असली केवदार वानाची डोकं खात्यात घेऊन देण्याची. चला मग भावानं बहिण, काय असल्या माणसाला बोलून उपयोग नाहीये. यांना काय, यांना ती सवय लागलेली आहे पहिल्यापासून. कशाची सवय लागलेली आहे. आता माझ्या तोंडाला आल्या मी बोललो बी असतो, पण नाही बोलत जाऊ द्या. कशाची सवय लागलेली हे सगळ्यांना माहिती, कशाची सवय लागलेली आहे. पण उग माझ्या तोंडून तू ऐकू नको खरपूस दोन शब्द, मला असं म्हणायचंय. काय करते शिवाने तिकडं? कापडे वाळलेले घरात ठेवा का वाळले का नाही? मागाशी पाऊस आलता लय सकाळी मरणाचा, उघडलं तेव्हा दवाखान्यात गेलो दाजी. चला मग, बाय बाय सगळ्यांना. मग अहो मला आता एवढी मी काय म्हणतोय, मला काय म्हणायचंय, आपण व्हिडिओ चालू केला की मी पहिलं लगेच म्हणतोय भावानं बहिणी नमस्कार, व्हिडिओ संपायच्या टायमिंगला बाय बाय. आता काय आहे माहिती का भावानं बहिणी, तरी नाही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या प्रत्येक शब्दात भाऊ बहिणीत नातं जोडे मी. पण कसं आहे आता माहिती का, जे आता चांगले दाजी भाऊ बहीण आहेत बघणार व्हिडिओ, खास मी त्यांच्यासाठी हा शब्द वापरतो, असे फालतू लोकांसाठी नाही वापरत मी. चला मग बाय बाय.